मग आता काय होतं प्रॉब्लेम, माझं भाषण करताना मग त्या नकळत देतात पुढे, असं काय कार्टून कडून दाखवू का मी भाषण करताना, ते होत नाही. मग इतर पक्षातले लोक माझ्यावरती थोडेसे चिडतात, रागावतात, बोलणंच बंद करतात. अर्थात त्यांच्याशी बोलावाचाही काही नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून बंद केलं तर मला आनंदच आहे, त्याच्यामुळे तसं काही फरक पडत नसतो मला. पण ह्या सगळ्या गोष्टी व्यंग्यचित्रासाठी म्हणून खूप महत्वाच्या असतात. आणि सगळ्यात महत्वाची इथे जे बादशाह बसलेले आपल्याकडे आर.के. लक्ष्मण, त्यांची सगळ्यात मोठी जर ताकद कुठची असेल, अत्यंत पॉवरफुल स्केचिंग. त्यांचं मी आता अनेक माझ्याकडे अशी अनेक मुलं येतात किंवा लहान लहान असतात किंवा अनेक जण येतात, अनेकांचे आई वडील येतात, व्यंग्यचित्र याला मुलाला काढायचंय, त्याला व्यंग्यचित्रकार व्हायचंय, चांगली अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाचा भाग आपण जर समजा व्यंग्यचित्र काढताना जर विसरत असू, मला असं वाटतं मी फडणवीस साहेब मी जे बोलतोय आपल्याला मान्य असेल सर्वांना, की व्यंग्यचित्र ही शेवटची कला येते, ही पहिली कला नाही येत. जर व्यंग्यचित्र शिकायचे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अॅनाटॉमीचा अभ्यास लागतो, रिअलिस्टिक ड्रॉइंगचा अभ्यास लागतो, तुम्हाला सगळे फीचर्स सगळ्या गोष्टींचा अभ्यास लागतो. त्याच्यानंतर शेवटची स्टेज ही व्यंग्यचित्र येते. व्यंग्यचित्र ही पहिली स्टेज येत नाही. मी कॉलेजमध्ये असताना मला अजूनही आठवतं, मला बाळासाहेबांनी सांगितलं, मला लक्ष्मण साहेबांची कार्टून्स असे दाखवायचे, बघ कंपोजिशन बघ कसं आहे, फिगर ड्रॉइंग बघ कसं आहे, कशा प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह आहे बघ, ह्या सगळ्या गोष्टी. असं मग खरं तर मला त्यांनी पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा मला डेव्हिड लो, म्हणजे आर.के. लक्ष्मण साहेब आणि बाळासाहेब यांचे गुरु डेव्हिड लो यांची कार्टून्स मला त्यांनी दाखवली. त्यावेळेला त्यांची कार्टून्स काढत होतो, लक्ष्मण साहेबांना फॉलो करत होतो, बाळासाहेबांना करत होतो. आणि त्यावेळेला मला तरी सांगितलं, तुझा रिअलिस्टिकचा हात तुझा नीट झाला पाहिजे, तर हे सगळं पुढचं. मी जे स्कूलला पाठला असताना दिवसाला जवळपास मी 10-11 तास स्केचिंग करायचं. हातात सतत पॅड असायचं, समोर जे दिसेल ते काढायचं, काहीही दिसू देत. इलेक्ट्रिकचा पोल दिसला तर इलेक्ट्रिकचा पोल, साधा दगड दिसला, कुंडी दिसली, कचऱ्याची टोपली दिसली, या सगळ्या गोष्टीचा मी पुढे व्यंग्यचित्र काढताना इतका उपयोग झाला, मी तुम्हाला खरंच सांगतो. पण मला सांगण्याचा उद्देश फक्त या सगळ्या गोष्टींचा, की आज मी स्वतःला खरंच मी माझं पहिल्यांदा व्यंग्यचित्रांचं प्रदर्शन ज्याला मी भरवलं होतं, ते प्रदर्शन भरवताना मी जी व्यंग्यचित्र काढली होती ती मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लक्ष्मण साहेबांना दाखवायला दिली होती. बाळासाहेबांचे आणि त्यांचे संबंध अत्यंत आरेदुरेचे होते, कारण मित्रच होते. मी ज्याला ती व्यंग्यचित्र बाळासाहेबांना दाखवली, मला बोलले एक काम कर, तू आर.के.ला पण जाऊन दाखव, विचार जरा कशी झाली. मग मी त्यांची वेळ घेतली आणि त्यावेळेला मी टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये त्यांना जाऊन भेटलो होतो. खूप घाबरलो होतो. आजही बघा तुम्ही, वय किती 91 बरोबर नाही, 92 पूर्ण बरोबर, 92 पूर्ण. ते व्हीलचेअर वगैरे सोडून द्या, पण आहेत बघा कशी, पिढीच वेगळी होती. हल्ली बघतो ना काय कसं चाललंय, काय ढकलतोय दिवस. शेवटच्या काळामध्ये मी बाळासाहेबांच्या जवळ होतो. जरी इतका सगळा आजार आणि या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी बॉडी पोश्चर आणि सगळ्या गोष्टी अत्यंत डिग्निफाईड, बोलताना आवाज विवाद खणखणीत, सगळ्या गोष्टी आठवत असायच्या, सगळं व्यवस्थित. काही वेगळीच जनरेशन. फडणवीस साहेब बघा, खरंच सांगतो, ही कला जितकी दिसायला छान आहे तितकीच ती अत्यंत कठीण कला आहे. ज्यांना ही कला शिकायची आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला विनोद बुद्धी तर लागतेच, त्याला स्केचिंग अप्रतिम लागतं, त्याला एक चांगल्या प्रकारचं निरीक्षण लागतं, त्या सगळ्या गोष्टींना, आणि राजकीय त्याला एक ज्याला काय म्हणू आपण परिपक्वता लागते, या सगळ्या गोष्टी लागतात. माझं खरंच सांगतो, माझं रोज सकाळी हात शिवतो.
कित्येकदा माझी बायको विचारते तुला काय थरथरतो काय नाही, म्हटलं शिवशिवतो. हात इतक्या सतत रोजच्या रोज सगळ्या कल्पना येत असतात. पण मला खरं तर मला बाळासाहेब नेहमी सांगायची, मला अगदी शेवटच्या याच्यामध्ये मला सांगायचं तू काय रे काय व्यंगचित्र सोडलीस तू काढायची. आता मी काय सांगू आता कुठं काढू. पण ज्यांना ही व्यंगचित्रकला खरंच आपल्यापैकी कोणाला जर जपायची असेल तर आपण निश्चित ती पुढे न्यावी. त्यासाठी म्हणून माझ्याकडनं जे काही सहकार्य तुम्हाला हवं असेल ते मिळाले असं गृहीत धरा.